आता शहादामध्ये आपलं जे मुलांचं जे समाज कल्याणचं हॉस्टेल आहे तिथे गॅस्ट्रायटिस फूड पॉइझनिंगची तक्रार आली होती. 40 मुलांना बरं वाटत नव्हतं आणि त्यापैकी 25 मुले आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते. त्यापैकी 20 मुले इथे 14 ते 20 मुले आता काही मुलांना बरे झाले ते रुरल हॉस्पिटल शहादामध्ये ॲडमिटेड आहेत आणि 5 मुले ज्यांना शिफ्ट केलं होतं एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये त्यांना ठेवला होता कारण थोडा SpO2चा आणि BPचा त्यांना त्रास होता. त्यांना पण मी भेटून आली आहे आणि इथे पण जितके मुले ॲडमिटेड होते त्यांना पण भेटली आहे, पालकांना पण भेटली आहे आणि आता हॉस्टेलमध्ये पण जात आहे तिथे काय काय इश्यूज आहे ते बघायला. या मॅटरमध्ये आता काय झालं ते हॉस्टेलमध्ये नेमकं मला पण कळेल. फूडचे जे सॅम्पल्स वगैरे सगळे होते ते पण आमची टीमनी आता घेतले आहे. थोडे वॉमिटिंगचे सॅम्पल्स पण घेतले आहे सो दॅट प्रॉपर तपासणी करून आम्हाला लॅब रिझल्ट्सच्या आधारे कारवाई पण करता येईल. पोलीसची टीम इथे उपस्थित आहे आणि SP मॅडमनी पण सांगितले की आता पालकांची तक्रार आहे ते पण पोलीसमध्ये घेतली जाईल आणि मुले आता बऱ्यापैकी स्टेबल आहेत. सगळे मुलांना मी भेटली आहे. तिथे पण जे 5 मुले आहेत त्यापैकी पण सगळे ऑलमोस्ट स्टेबल आहे. एक मुलाचं थोडा BP कमी आहे. मला वाटते की पुढचे 1-1.5 तासात तो पण बरे होतील. हॉस्टेलमध्ये जाऊन आता थोडा तिथले मुलांसोबत पण बोलते आणि जे आपले आयोग किंवा HM किंवा वॉर्डन यांची पण जी जबाबदारी निश्चित करायची आहे ती पण करायची आहे आणि जी पण कमतरता आहे हॉस्टेलमध्ये ते पालकांसोबत एक टीम तयार करून आता माझी हा प्रयत्न राहील की पुढचे 2 महिन्यात ती सगळी त्रुटी आम्ही करू. आज शहादा येथे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग याच्या नवबौद्ध समाज कल्याण समिती मार्फत त्या ठिकाणी मुलांचे वसतिगृह आहे. त्या वसतिगृहामध्ये सायंकाळच्या जेवणामध्ये फूड पॉयझनिंग झालं. त्यातले 4 मुलं सुरुवातीला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आणले. माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिथे उपचार सुरू केले. उपचारामध्ये थोडं क्रिटिकल वाटल्याने त्यांना आम्ही खाजगी BD हॉस्पिटल येथे दाखल केले. इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही आणून त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि सर्व मुलं स्टेबल आहे. थोडे घाबरून गेलेले परंतु त्यांच्या संपूर्ण प्रकृतीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी आले आणि शहरातले सर्व डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही बोलवून घेतले. खाजगी डॉक्टर ते देखील त्या ठिकाणी उपचार करत आहेत. नातेवाईकांना काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.